तसं काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे आता. त्यांचं बीपी हाय झालं होतं फक्त. हां, आणि त्यांच्या रोजच्या गोळ्या चुकवण्याचा बेजबाबदारपणा इथून पुढे करू नका. हे तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाहीये डॉक्टर. जर स्वतःचा फोन घरी विसरण्याचा बेजबाबदारपणा तुम्ही करू शकता तर तुम्हाला हे बोलायचा काही हक्क नाहीये. इमर्जन्सीच्या वेळी आम्ही काय करायचं? तुम्हाला जर इतकी हौस असेल ना फोन घरी विसरायची तर प्लीज आम्हाला सांगा. इतर खूप चांगले डॉक्टर आहेत कोल्हापूरमध्ये. सॉरी, माझी चूक झाली. या प्रिया, प्रिया बरं झाली तू वेळेवर आलीस. माझं चुकलं म्हणजे मला कळलंच नाही. मी अशा वेळी काय करतात मला नाही माहिती. मला काय सुचलंच नाही. आता हे सगळं तुला कळायला हवं मंजिरी. हे सगळं आता तुलाच सांभाळायचंय. नशीब सत्यजी तिकडे नाहीये, नाहीतर मावशीच्या तब्येतीबाबत थोडं जरी कमी जास्त झालं ना तर त्याला अजिबात सहन होत नाही. मी निष्काळजीपणा केला माहितीये मला, पण प्लीज यांना नको सांगूस. ते खूप चिडतील माझ्यावर. नको काळजी करू, नाही सांगणार ते. आई कसं वाटतंय तुम्हाला आता? छान. मावशी तू मंजिरी, हे बघ चुका होतात. आज तुझ्याकडनं झालीये, उद्या कदाचित माझ्याकडनं होऊ शकते. एवढं काय आहे त्यात? नाही पण ही चूक खूप केअरलेस वागले मी. मंजिरी, तू कसला निष्काळजीपणा केलास? उगाच आपलं माझा निष्काळजीपणा तू स्वतःच्या खांद्यावर घेऊ नको. हा नाही, मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. हे बघ, तू मला गोळ्या दिल्या होत्यास की नाही, त्या मी घ्यायला विसरले. चूक कोणाची मग? आई पण तुम्ही अशा कधीच वागणार नाहीत ना. आणि खरं तर मीच बघायला हवं होतं तुम्ही गोळ्या घेतल्यात नाही घेतल्यात. एवढे दिवस प्रिया करत होती तेव्हा काहीच चुकीचं झालं नाही आणि मीच मूर्खपणा केलाय सगळा. नाही ग बाळा. वहिनी काय ग, हे काय आणि अचानक काय झालं? अगं कोणी डॉक्टरला बोलवलं की नाही? आत्या, डॉक्टर येऊन गेलेत. बर वहिनी, बरी आहेस ना ग? आई अंबाबाई, कृपा झाली ग तुझी. आत्या, होतीस कुठे तू? अगं कुठं म्हणजे? या मॅडम संग गेलते. हिला साड्या आणायच्या होत्या ना म्हणून गेलते. अगं दारात पाऊल ठेवलं आणि ती मीरा बोंबलायला लागली ना की आई साहेबांना बघा ना काय झालं म्हणून तशी धावत आले बघ. अगं पण अचानक काय झालं ग? नाही, फार काही नाही. फक्त रोज घ्यायच्या गोळ्या आज घेतल्या गेल्या नाही. पण तुझ्या हातून चूक कशी झाली? नाही, तिची काही चूक नाहीये. खरं तर माझ्यामुळेच झालंय सगळं. तू बासा, आता पुन्हा तेच नाही बोलायचं.
मावशी तू आराम कर, आम्ही सगळे बाहेर जातो. बाहेर चल. चल ग. का ग? काय हसायलीस एवढी? आजपर्यंत गुलामासारखे राहिले ना या घरात. माझ्या प्रेमाला लाथ मारली सत्यजितने, अपमान केला माझ्या प्रेमाचा. आता त्याचे परिणाम सगळ्यांना भोगावे लागतील. आता मी सगळं खेळवत राहणार आहे. अगं पण मंजिरीला सहन होईल का ये खेळ? पाहिलं नाहीस काय दशा झाली ती बेचारे. पण अजून तर मी काहीच केलं नाही आत्या. असं हे काय? आणि मंजिरीने मावशीला गोळ्या दिल्या, मावशी त्या गोळ्या घ्यायच्या विसरली आणि म्हणून तिला चक्कर आली. सिंपल. सिंपल. अगं तुझ्या या सिंपल मुळे काय वादळ उठणार आहे ते बघच तू. अगं आपलं नशीब चांगलं की वहिनी साप गोळ्या घ्यायचीच विसरली. नशीब मावशीचं चांगलं. आत्या मजा तर तेव्हा आली असती जर मावशीनी गोळ्या घेतल्या असत्या. वाचली म्हणजे आता हे काय? आणि गोळ्या थोड्याशा वेगळ्या होत्या. अगं आई जगदंबे, हे पोरी कोणाच्या जीवावर तर उठली नाही ना? जीवावर तसं काही नाहीये, पण हे बघ मला सांग आधी काय ते स्पष्ट. आत्या जर मी प्रेमात जीव देऊ शकते तर जीव घेऊही शकते. आई गोळ्या. हो. आई तुम्ही मला मी तुम्हाला मंजिरी, आता सारखं सारखं माझ्यामुळे हे झालं, माझी चूक आहे असं म्हणायचं नाही. खरं तर यामध्ये तुझी चूक नाहीच आहे. झालं, आता विषय संपला. आई प्लीज मला माफ करा. माझ्यामुळे अगं मी म्हंटल ना विषय संपला म्हणून. मग खरं सांगायचं तर मीच तुझी माफी मागायला पाहिजे. नाही नाही, तुम्ही का माफी मागताय? चूक माझी झाली आहे आणि मला प्लीज आई मला. मंजिरी, अगं एकदम पुरे. वेडाबाई. आई खूप थकलात तुम्ही, खूप त्रासही झालाय तुम्हाला. मी पाय चेपून देऊ का तुमचे? मी अगं ए बाळा, मंजिरी नको दाबस. अहो आई असं काय करताय? करू द्या ना. मी अगं
अगं बाई, तू मुधोळकरांची सून आहेस, माझ्या सत्यजितची बायको. तू पाय नाही चेपायचे कोणाचं. त्यात काय एवढं? माझ्या घरी माझी आई जेव्हा दमते ना, तेव्हा मी असेच पाय चेपायचे तिचे. आठवण आली का ग आईची? आपलं घर सोडून सासरी असं अनोळखी लोकांच्या मध्ये आलं ना की असं होतं. सगळ्यांचंच होतं. पण तू इथे सुखी आहेस ना? हं? मोठी गुणी मुलगी मिळाली ग मला. तुला माहितीये, तू या घरात आलीस आणि आमचा सत्यजित बदलायला लागला की ग. बदलायला लागला कसला? माणसात यायला लागला तुझ्यामुळे. कधी एकदा तुम्ही दोघे हनीमूनला जाता असं झालंय मला. नातवंड बघायची इच्छा ग. आधी तुम्ही ठेवा प्लीज. मंजिरी, स्वीट ड्रीम. मंजिरी, फोन घे. हॅलो. काय? काय नाही, सहजच. जेवण झालं? झालं. नाही म्हणजे हे विचारायला फोन नव्हता केला मी. मग काय? बाकी नाही, काही नाही. आठवण येत नसेलच ना माझी? तसं नाही. नाही 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 म्हणजे येते, नाही असं नाही. मग फोन करायचा ना. काय चाललंय? नाही, काही विशेष नाही. जेवण झालं. ठेवू? नाही. बोल ना. काम झालं? तयारी झाली उद्याची? सुनमुख बघणार आहेत ना उद्या? झाली. बर. मग आणि काय? पुन्हा तेच. म्हणजे आठवण येत होती. या मग इकडे. उडत ये ना.
चालेल. हॅलो. काळजी घे आणि फोन करत जा, म्हणजे बोलता येईल. काय? हां, म्हणजे आठवण आली की फोन करत जा, म्हणजे बोलता येईल, म्हणजे फोनचाही तेवढाच उपयोग होईल, नाही का? हो, पण तुम्हाला कामात डिस्टर्ब? नाही 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 नाही. बाकी काय विशेष? तू सांग. नाही, म्हणजे मी आता आईंसोबत. ओ ओके. असं आहे का? ठेवतो मी. गुड नाईट. गुड नाईट. ठेव आता. नाही, आधी तुम्ही. नाही, तू ठेव. आधी तुम्ही ठेवा प्लीज. मंजिरी, आय स्वीट ड्रीम. गुड नाईट. बाय बाय. आणि आता काय उरलंय? काही राहिलंय अजून? झालं ग बाई, तू अगदी सगळं व्यवस्थित केलंस. नाही, पण अजून महत्वाचं काम राहिलंय. चला, सगळी महत्वाची कामं तरी झाली. अगं हो, पण मेनूचं काय? कॉन्टिनेंटल करूया. ते काय असतं? आणि इथं आपल्या कोल्हापुरातल्या घरंदाज बायका येणार आहेत, त्यांना आवडेल ते बनवायचे. कळलं? मग पुरणपोळी करूया. काय आई? पुरणपोळ्या. विठ्ठल, विठ्ठल, ते साईड टेबल आउट हाऊस मध्ये जाऊ द्या. माळी दादा, माळी दादा, माळी दादा, लॉन किती खराब झालाय, तुम्ही ते साफ करा प्लीज. हो बाईसाहेब. पाहुण्यांसमोर परीक्षा नकोय. मुधोळकरांच्या घरी सूनमुख दाखवण्याचा कार्यक्रम आहे आणि अहो उभे काय राहिला, जा लवकर. जी. हा. प्रिया, बरं झालं बाई आलीस. खरं तर मेनूचं काय करायचं हेच ठरवत होतो आम्ही. मावशी, हो, पुरणपोळी करायचं ठरतंय. पुरणपोळ्या? मंजिरी, खरं सांगू का, दुपारच्या जेवणानंतर एवढं जड कोणी खात नाही. त्यापेक्षा ना आपण संध्या इकडे. हे बघ संध्या, कटलेट आणि तुझी खास कैरीची चटणी करूया. आणि ऐक, मसाल्यात आलं थोडं कमी टाक, आठवणीने. आणि हो, दुपारी सगळ्यांना पिण्यासाठी आपण कैरीचं पन्ह करूया. उन्हाचं बरं असतं नाही? कैरीचं पन्ह नको ग. आंब्याचं सीझन चालू ना, त्यापेक्षा सरळ आंब्याच्या पेट्या मागवा आणि आमरस करा. हा, बघितलं, प्रिया आली आणि सगळं काही मार्गी लागलं. खरंच, कसं काय का जमतं तुला हे सगळं? हॅलो, प्रिया बोलते. तुम्ही फुलांचं तोरण काय कार्यक्रम झाल्यानंतर पाठवणार आहात? प्लीज गेल्या वेळेसारखं तोरण अजिबात पाठवू नका. मी एक पैसा सुद्धा देणार नाही. हा प्लीज. अगं, तू नको काळजी करूस.
तोरण आलं की मी नीट बघून घेईन. आणि मावशी रिटर्न गिफ्टचं काय झालं? तुला ती नथ आवडली का? ठीक आहे. आणि आता काय उरलंय? काही राहिलंय अजून? झालं ग बाई, तू अगदी सगळं व्यवस्थित केलंस. नाही नाही, पण अजून महत्वाचं काम राहिलंय. काय? माझ्या बरोबर चल आणि मला साडी कोणती नेसायची ते सांग. चल. ए मी पण येऊ? चल. छान जमले नी प्रियाचं आणि मंजिरीचं. असं जमलंय बरं, पण तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. तू नेत्राकडे बघ. तिचं काय आता नवीन? तेच तिचं काय? अगं तिचं काय करायचं डोक्यात घेतलंयस? काही विचारच केला नाहीस. विचार करतेय मी, पण सुचत नाहीये काय करावं. वहिनी, असं म्हणून कसं चालेल सांग बरं. एकतर इतक्या वर्षानं मुधोळकरांच्या घरात कार्यक्रम ठरला आणि नेमकी याच वेळेला ती मुलगी येऊन टपकली. आता लोकांनी विचारलं की ही पोरगी कोण, तर आपण काय करणार ग?